नमस्कार सर्व मित्रांना. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की दोन मोठे सण मागच्या आठवड्यात होऊन गेले आहेत. एक आहे गुढीपाडवा आणि काल झाली रमजान ईद. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपले काही मित्र येत आहेत, तोपर्यंत आपण आपलं जे गीत आहे सेहत सॉन्ग, या सेहत सॉन्ग आजच्या प्रोग्रामची सुरुवात करूयात. आपल्या या मराठी भाषेच्या ट्रेनिंगची. मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं RCM सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं RCM सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं RCM सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। RCM ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं RCM सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या सोबत संतोषजी, संदीपजी हे दोन बंधू नेहमी असतात. आज सुद्धा आहे सुनील निकम जे आहेत, आज डॉक्टर किशोर बंदेजी आहेत नागपूर वरून. ओके, त्यानंतर शामराव सोळंके साहेब आहेत नांदेड वरून. आमचे मित्र, सर्व मित्र मंडळीचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला पाठीमागे एक पुस्तक सांगितलं होतं, एक पुस्तक वाचत होतो मी. सांगितलं होतं म्हणजे मी जस्ट वाचत होतो हे पुस्तक, आणि या पुस्तकामध्ये आता हे पुस्तक माझं कम्प्लीट झालंय. जसं सांगितलं की जर आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवायचा असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल, तर 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या या लेखिकेने, एंजेला डकवर्थ यांनी. एक तर आपला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पाहिजे, दुसरं म्हणजे आपला अभ्यास, आपण त्या क्षेत्रामध्ये सतत अभ्यास केला पाहिजे. आणि हे 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय काही गोष्टी असतात साध्य, काही असतात
आणि काही असतात असाध्य, म्हणजे ज्या सहज साध्य होत्यात, काही सहज साध्य असतात. सहज साध्य काही असतात कष्ट साध्य, थोडे कष्ट केल्यानंतर साध्य होतात. आणि काही असतात असाध्य, म्हणजे ज्या मिळू शकत नाहीत. परंतु तरी सुद्धा संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास जर केला आपण तर असाध्य ते सुद्धा साध्य होऊ शकते. म्हणजे जी गोष्ट असाध्य म्हटली जाते संसारामध्ये, ती गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून अभ्यास, बरं अभ्यास हा फक्त लहान मुलांनीच करावा. आपलं असं असतं म्हणणं की लहान मुलांनीच अभ्यास करावा, नाही. आपल्यासाठी सुद्धा अभ्यास आहे. व्यायाम म्हणजे अभ्यास आहे, ध्यान म्हणजे अभ्यास आहे, पैसे कमवायचाही अभ्यासच लागतो. ते सगळं अभ्यास. आणि आपण सगळेजण, मी तुम्ही आपण सगळेजण हे अभ्यास करण्यासाठी, ही गोष्ट नवीन मिळवण्यासाठी आपण येत आहोत, नवीन गोष्टी शिकतच आहोत. आणि यामध्ये आज आपण दोन गोष्टीचा अभ्यास करणार आहोत, दोन गोष्टीची माहिती घेणार आहोत. एक माहिती आहे आपल्याकडचं एकदम युनिक असलेलं प्रोडक्ट, ते म्हणजे न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा. आणि दुसरं म्हणजे न्यूट्रीचार्ज काही नवीन नवीन योजना आणत असते, तर जी नवीन योजना न्यूट्रीचार्ज आणलेली आहे, त्या नवीन योजनेची माहिती तुम्हाला 100% हिंदी मधून मिळाली असेल. तीच माहिती मी तुम्हाला मराठीतून सांगणार आहे, है की नाही. आपल्याकडे बरेच जण असं म्हणतात, तुला सांगू का, तुझ्या भाषेत सांगू का, तर असं तसं तुम्हाला तुमच्या भाषेत सांगायला आज मी आलो आहे. जरा तुला वेगळ्या भाषेत सांगतो. ते वेगळ्या पद्धतीने म्हणतात, मी स्वतः म्हणून आज आपल्या भाषेत तुम्हाला सांगतो की कुठली नवीन योजना आणली आहे. अशा दोन विषयावर आपण सगळेजण चर्चा करणार आहोत. आणि मला पक्क माहित आहे, मला 100% खात्री आहे की जी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामधला बरीचशी गोष्ट, त्यामधलं बरचसं टार्गेट तुम्ही आणि तुमच्या टीम या दोघांनीही पूर्ण केलं असेल, असा मला विश्वास आहे. कारण की ज्या अर्थी आपण रेग्युलर भेटत आहोत, रेग्युलर काम करत आहोत, 100% त्या नवीन योजनेमधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या असतील अशी मला खात्री आहे. तर चला, आपण 50शी ओलांडली आहे, 50च्या पुढे आपण गेलो आहोत. आता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा या प्रोडक्ट विषयी ज्यावेळेस आपण एखाद्याला सांगायला जातो, त्यावेळेस बऱ्याच जण असं वाटतं की अशा कॅप्सूल, कारण की न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा कॅप्सूल रूपात आहे, ते टॅबलेट नाही, कॅप्सूल रूपात आहे. अशा कॅप्सूल आम्ही का घ्याव्यात? बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो, अशी कॅप्सूल आम्ही का घ्यावी? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे इतिहास विषयाचे विद्यार्थी म्हणतात की स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्यानंतरचा काळ, स्वातंत्र्यपूर्व काळात असं होतं, स्वातंत्र्यपूर्व काळात तसं होतं, स्वातंत्र्यानंतर असं झालं. तर डेफिनेटली आपण सुद्धा एक शब्द वापरायला पाहिजे, कोविड पूर्व काळ, कोविड नंतरचा काळ. एक म्हणायचं कोविडच्या अगोदरचं जग वेगळं होतं, कोविडच्या नंतरचं जग वेगळं झालंय. आणि हा शब्द प्रयोग तुम्ही करून पहा, डेफिनेटली लोक तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायला लागतील. तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये, तुमच्या मित्रमंडळीमध्ये, आता आपण सगळेजण 40शी ओलांडलेले आहोत, आपल्या क्लासमेट मध्ये पूर्वी जेवढे मधुमेही किंवा हृदयाशी संबंधित आजाराने ग्रसित लोक होते, त्यांचं प्रमाण कोविड नंतर तुम्हाला वाढलेलं दिसेल. डेफिनेटली कोविड नंतर तुम्हाला त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसेल. की अगोदर 50-60 वाल्या व्यक्तीला हृदयाचे विकार व्हायचे, मधुमेह व्हायचा, आता मात्र तुम्हाला लवकरच झालेला दिसेल. हा अनुभव आहे का तुम्हाला? यस, मला असं वाटतंय की कोविड नंतर हे प्रमाण थोडं वाढलंय. असं वाटतंय कुणाला? तीर्थताई? यस. नागोरावजीला वाटतंय का असं? यस सर, वाटते सर. यस. आता आपण तुम्ही जर पाहिलं ना की लगे लक्षात येईल की यस, कोविड नंतर हे प्रमाण थोडं वाढलेलं दिसतंय. कमी वयातल्या मुलाला हृदयरोग होत आहेत, कमी वयातल्या मुलांना, मुलींना डायबिटीस डिटेक्ट होतोय, कमी वयातल्या लोकांची गुडघे दुखी वाढलेली आहे, कमी वयातल्या लोकांना एन्झायटी,
तणाव हा कमी वयामध्ये दिसून येत आहे आफ्टर कोविड. म्हणून तुम्ही ज्यावेळेस न्यूट्रिशन एखाद्याला सांगायला जाल तर ते नेहमी सोनूजी नेहमी ते असं म्हणतील की नाही पूर्वी आमच्या वडिलांना कधी टॅबलेट घेतली होती, आमच्या वडिलांना कुठे फूड सप्लिमेंट घेतले होते, आमच्या काकांना तर कधीच घेतलं ते ठणठणीत राहिले, 80 वर्ष ठणठणीत राहिले. तर म्हणा काका ते जे होते ना ते कोविड पूर्व काळातले होते. आताचा काळ जो आहे ना हा कोविड नंतरचा काळ आहे. आता जग बदललेलं आहे. 100% लोक ऐकायला लागतील. सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट असते की समोरचा व्यक्ती ऐकायला तयार होणं. जोपर्यंत तो व्यक्ती ऐकायला तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या व्यक्तीच्या शिरतच नाही, कारण की तो ऐकायला तयार नसतो ना. तर मला हा बदल झालेला आहे. म्हणून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करायला हवेत. हे डेफिनेटली सांगा. सीड्स सांगा आणि त्या सीड्स मधला शेवटचा यस सप्लिमेंट, त्या सप्लिमेंट मधला जो सप्लिमेंट जो आहे ना सीड्स SEED स्लीप, इमोशनल हेल्थ, एक्सरसाइज, डायट आणि सप्लिमेंट. तर या सप्लिमेंट मध्ये बरेच लोक कोविड नंतर सप्लिमेंट घ्यायला लागलेले आहेत. डेफिनेटली सप्लिमेंट घ्यायला लागले, परंतु काही जणाला असं वाटायला की काही सप्लिमेंट कुठले सप्लिमेंट घ्यावं, कशामुळं घ्यावं हे बऱ्याच जणांना लक्ष येत नाही. परंतु व्हेज ओमेगा विषयी तुम्ही जर इंटरनेटवर पाहिलं किंवा तुम्ही थोडे हेल्थ कॉन्शियस असता आणि तुम्ही एखाद्या न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन कडे पाहिलं तर ओमेगा 3 विषयी तुम्हाला बोललेलं आढळल, ओमेगा 3 विषयी चर्चा केली आढळल. कारण की युनिव्हर्सल सप्लिमेंट आहे. ओमेगा 3 हे युनिव्हर्सल सप्लिमेंट आहे. प्रत्येक वयासाठी, प्रत्येक स्वास्थ्य स्थितीमध्ये आणि याचे खूप सारे फायदे आहेत. खूप सारे फायदे ओमेगा 3 चे. कमी वयाच्या मुलापासून म्हणजे 14 वर्षाच्या मुलापासून तर सिनियर सिटीजन पर्यंत याचे लाभ प्रत्येकाला मिळतात. प्रत्येक स्थितीमध्ये. म्हणजे तुम्ही आजारी असाल, आजारी नसाल, ठीक असाल, ठीक नसाल, हे गरजेचं आहे. कारण की ओमेगा 3 हे इसेन्शियल फॅट आहे. इसेन्शियल फॅटी ऍसिड आहे. आता जसं फॅट म्हणलं, फॅटी ऍसिड म्हणला की आपल्याला डोक्यात की सगळे जर म्हणतात की फॅट कमी घ्या, कमी घ्या आणि तुम्ही परत मागलं की परत फॅट घ्या, ते पण विकत घ्या. मित्रांनो, फॅट जे आपल्या कोलेस्ट्रॉल सुद्धा दोन प्रकारचं असते. एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल. म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढले म्हणजे प्रत्येक वेळेस कोलेस्ट्रॉल वाईटच वाढले असं काही नाही. दोन कोलेस्ट्रॉल असतात, LDL आणि HDL. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. तुमचं HDL जास्तच असायला हवं. 60 पेक्षा जर कमी तुमचं HDL असेल तर तुम्ही धोक्याच्या पातळीत आहात. मग ते सुद्धा फॅटच आहे. म्हणजे ते वाईट आहे का? तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि समजून सांगा की फॅट आहे पण इसेन्शियल फॅट आहे, चांगलं फॅट आहे. आपल्या भाषेत सांगायचं तर मित्र मित्र आले असं जर म्हटलं तर आपण छोटे असताना तुम्ही पहा, आपण जेव्हा छोटे होतो ना तेव्हा आपले मित्र आले म्हटलं की आई अगोदर दारातून खिडकीतून पाहिजे कोणते मित्र आले. तर आपल्याला दोन प्रकारचे मित्र होते. एक मित्र असे होते की जे आपल्याला लगेच गोट्या खायला घेऊन जायचे, पोळ्या खायला घेऊन जायचे. ते पाहिले की आईच्या डोक्यावर आठ्या पडायच्या. आणि काही मित्र असे होते त्यांचं अक्षर एकदम सुंदर होतं, ते लगेच अभ्यास करायचे. त्यांना त्या काळी 30 दही 300 उजळणी पाठ होती. ते मित्र दिसले की आई म्हणजे ये बाळा ये मला ते मला हे मित्र आले. म्हणजे मित्र सुद्धा दोन प्रकारचे असतात ना, मग तसं आहे. फॅट दोन प्रकारचे. हे 30 दही 300 पाडेपाठ असलेला मित्र आहे आपला ओमेगा 3 म्हणजे. हा फॅट आहे परंतु चांगला फॅट, हेल्दी फॅट. हा फॅट फार गरजेचा आहे आणि हा इसेन्शियल आहे. इसेन्शियल म्हणजे आपलं शरीर याचं निर्माण करू शकत नाही, स्वतः निर्माण करू शकत नाही. आपलं शरीर जगातली सगळ्यात अद्भुत मशीन आहे, सगळ्यात अद्भुत मशीन.
हे लक्षात ठेवा. जगातली सगळ्यात कॉम्प्लिकेटेड अद्भुत मशीन आपण आहोत. आता साधी मशीन चालवायला ट्रेनिंग लागते, तर इतकी अद्भुत मशीन चालवायला तर पुन्हा ट्रेनिंग लागेलच की नाही. आणि तीच ट्रेनिंग नसते की मशीन चालवायची कशी. मशीन अद्भुत आहे आणि त्यामुळं काही गोष्टी जर आपण घेतल्या तर त्यातून अनेक गोष्टी आपलं शरीर बनवत राहतं आपण. परंतु काही गोष्टी शरीराला बनवता येत नाही. किती गंमत आहे का नाही. आपण जर कोवळ्या उन्हात 45 मिनिट जर बसलो तर आपलं शरीर व्हिटॅमिन डी आपोआप बनवतं. म्हणजे जसे वनस्पतीचे पानं काम करायला लागतात तशी आपली त्वचा काम करायला लागते ना. असाच आपण विचार करूयात. जसं पानं त्याचं अन्न बनवतात वनस्पतीचं, तसं आपलं शरीर व्हिटॅमिन डी बनवायला लागतं आपोआप. गंमत आहे की नाही. तसंच काही गोष्टी आपलं शरीर विविध पोषक तत्वातून बनवते, परंतु काही गोष्टी बनवू शकत नाहीत. हे आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतंय. त्यापैकी एक आहे ओमेगा 3. हे आपण बाहेरूनच घ्यावं लागतं. आपलं शरीर यांना बनवू शकत नाही. ज्यांना आपलं शरीर स्वतः बनवू शकते त्यांना म्हणतात नॉन इसेन्शियल. त्यांना नॉन इसेन्शियल म्हणले जाते. बरेच जण या कोविड नंतर थोडे सजग झालेत आणि लक्षात बरोबर त्यांना अँटीऑक्सिडंट माहित पडलं की येस अँटीऑक्सिडंट ना घ्यायला पाहिजे. इथपर्यंत लोक थोडे सजग झाले. येस टेन्शन खूप वाढलंय, तणाव खूप वाढलाय आणि पेपर उघडला, फेसबुक उघडलं, इंस्टाग्राम उघडलं की नको ते बघण्यात यायला लागले, नको ते विचार आपल्या डोक्यात यायला लागले. तर हे यापासून दूर कसं राहायचं, तर त्यासाठी अँटीऑक्सिडंट लोक घ्यायला लागलेत. आणि पूर्वी हे घेणं यामुळं गरजेचं नव्हतं की प्रॉब्लेम कमी होते. जिथला तणाव तिथंच राहायचा. यामध्ये काय व्हायचा की जिथला तणाव तिथंच राहायचा. घरचा तणाव घरी राहायचा, कामाच्या जागचा तणाव कामाच्या जागी राहायचा. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे घरी बायकोशी भांडणं झाले तर ते घरीच राहायचे. शाळेत मी ते भांडणं घेऊन जात नव्हतो. ते घरी सुटायचे, शाळेत जायचं तसंच. परंतु आता परत भांडणं ते संपत नाहीत. बायको परत व्हॉट्सअपवर काहीतरी टाकते मला. की राग येतो की घेतलं पोरगी बदललं. आपल्याला बऱ्याचदा गुरुजीने असंच मारलेलं आहे की घरचा राग शाळेत काढायला. तर आता काय व्हायला, तो तणाव तिथे यायला किंवा शाळेतला तणाव, कामाच्या ठिकाणचा तणाव घरी यायला लागला या डिव्हाइस मुळे. पूर्वी तो तणाव तिथंच निघून जायचा आणि त्यामुळं अँटीऑक्सिडंट घेणं गरजेचं झालंय. परंतु अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा 3 यामध्ये फरक आहे. अँटीऑक्सिडंट जर आपण कमी घेतलं, अँटीऑक्सिडंट काय, अँटीऑक्सिडंट एक आपल्या प्रकारची रक्षा प्रणाली, जसं गामा ओरिजिनॉल एका प्रकारची आपली रक्षा प्रणाली आहे. परंतु ओमेगा 3 हे बिल्डिंग ब्लॉक्स आहे. हे प्रत्येक कोशिकेमध्ये पाहिजेत, प्रत्येक पेशीमध्ये पाहिजेच, तरच ती पेशी व्यवस्थित बनल. अँटीऑक्सिडंट एक प्रकारची आपली रक्षा प्रणाली आहे, परंतु ओमेगा 3 प्रत्येक सेलचं सेल मेम्ब्रेन मध्ये असतो. जर अँटीऑक्सिडंट कमी जर झाले तर लवकर म्हातारपण येईल, विविध आजार होऊ शकतील कमजोर रोग प्रतिरोधक क्षमतेमुळे. परंतु ओमेगा 3 जर कमी जर झालं तर अत्याधिक सूजन होईल आपल्या शरीरामध्ये. आपलं मेंदू कमजोर होईल आणि हृदया संबंधित समस्या येतील. ओमेगा 3 1% जरी कमी झालं तर आपल्या ऊर्जेमध्ये फार मोठा फरक पडतो. आपली ऊर्जा एकदम कमी होते. अँटीऑक्सिडंट आपलं शरीर जर आपण व्यवस्थित आहार घेतला, व्यवस्थित झोप घेतली आणि व्यवस्थित व्यायाम केला, सम्यक आहार, सम्यक निद्रा, सम्यक व्यायाम जर आपण केला तर अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरात तयार होऊ शकते. आपलं शरीर तयार करू शकते. परंतु ओमेगा 3 बनवू शकत नाही. ओमेगा 3 आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतंय. म्हणजे ओमेगा 3 असतं कुठे बरं? हे ओमेगा 3 नेमकं असतंय, ओमेगा 3 नेमकं असते आपल्या 37 ट्रिलियन ज्या आपल्या शरीरामध्ये कोशिका आहेत, त्या प्रत्येक कोशिकेमध्ये ओमेगा 3 असते. प्रत्येक कोशिकामध्ये ओमेगा 3 असते. आणि गंमत अशी आहे मित्रांनो,
आपण आपलं शरीर बनवत असतो, आपण आपलं शरीर बदलू शकतो. 37 ट्रिलियन ज्या सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत, यापैकी कोट्यावधी सेल्स दररोज डेड होतात आणि नवीन कोशिका तयार होतात. आज तुमचं शरीर कसंही असलं तर तुम्ही त्या शरीराची काळजी घेतली नाही तर ते बिघडूही शकतं आणि तुम्ही त्या शरीराची काळजी जर घेतली तर ते इथून पुढे चांगलं बनवूही शकतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त आता मराठी भाषेतच ही मजा येते बरं का, की फक्त सापच कात टाकतो. है का नाही? कात टाकतो ना साप. बऱ्याच जण असं वाटतं फक्त ही सापच कात टाकू शकतो की नाही. आपण सुद्धा कात टाकत असतो. आपल्या सुद्धा कोशिका दररोज मरत असतात, नवीन कोशिका तयार होऊ होत असतात. तेव्हा फक्त ती क्षमता सापाकडेच आहे असं अजिबात नाही. आता आपण केस कापतो, हळूहळू केस मोठे होतात, ते निघून चालले ना, नवीन केस यायला लागले ना. तर पूर्वीचे तुमचे केस कसे असू द्या, तुम्ही नवीन चांगले केस बनवू शकता. अगोदरची तुमची स्किन कशी असू द्या, तुम्ही नवीन चांगली स्किन बनवू शकता. अगोदरची तुमची हाडं कमजोर असू द्या, त्याची घनता कमी असू द्या, तुम्ही मजबूत हाडाचं निर्माण करू शकता. सही पोषण, सही व्यायाम, सही निद्रा म्हणजे थोडक्यात सही सीड्स वापरून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण की 37 ट्रिलियन सेलच्या प्रत्येक पेशी, ही प्रत्येक पेशी जितकी स्वस्थ राहील तितके आपण स्वस्थ राहू. आपण पूर्ण बॉडीचा विचारच करायचं काम नाही. आपण प्रत्येक प्रत्येक पेशीचा विचार जर केला की माझी प्रत्येक पेशी जर स्वस्थ राहिली तर माझं लिव्हर स्वस्थ राहील, माझी किडनी स्वस्थ राहील, माझं हृदय स्वस्थ राहील, माझा मेंदू स्वस्थ राहील, माझी त्वचा स्वस्थ राहील, पूर्ण मी स्वस्थ राहील. तसंच प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक असतं, सायटोप्लाझ्मा असतो आणि सेल मेम्ब्रेन असतं. न्यूक्लियस, सायटोप्लाझ्मा आणि सेल मेम्ब्रेन. प्रत्येक पेशीला स्वस्थ ठेवायचं म्हणजे काय? त्यातलं न्यूक्लियस स्वस्थ पाहिजे, सायटोप्लाझ्मा स्वस्थ पाहिजे आणि सेल मेम्ब्रेन स्वस्थ पाहिजे. न्यूक्लियस मध्ये केंद्रक असतं, सगळ्या पेशीला नियंत्रित तिथून केलं जातं. सायटोप्लाझ्मा मध्ये पेशीचं चयापचय चालतंय. पेशीमध्ये ऊर्जा निर्माण होणं आणि पेशीचे सगळे काम या सायटोप्लाझ्मा मध्ये चालतात. आणि ह्या सगळ्याला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या सेल मेम्ब्रेनची असते. आपल्याला हे 6वी-7वीला शिकवलंय. परंतु ते काय की एखाद्या गोष्टी सुटल्यानंतर जीवनचक्र पूर्ण करावं लागतं ना, तर ते जीवनचक्र पूर्ण करायची जबाबदारी माझ्यावर आली. आपण त्यावर थोडस लक्ष दिलं नाही वाटतं, म्हणून तुम्ही इथं आलात परत. तर या या पेशीमध्ये आपली ही पेशी प्रत्येक पेशी आहे आपली. आपल्या डोळ्याची पेशी आहे, सेम पेशी आपल्या हृदयाची आहे, अशीच पेशी आपल्या किडनीची आहे, अशीच पेशी आपल्या लिव्हरची आहे, अशीच पेशी आपल्या स्वादुपिंडाची आहे, अशीच पेशी आपल्या त्वचेची पण आहे. मग ह्या प्रत्येक पेशीचं जर हे सेल मेम्ब्रेनचं काम काय? या पेशीची पूर्ण रक्षण करणं आणि या पेशीचं अन्न त्या पेशीमध्ये पाठवणं, या पेशीमध्ये तयार झालेले अपशिष्ट पदार्थ पेशीतून बाहेर टाकणं, हे काम आहे या सेल मेम्ब्रेनचं. तर मी थोडं थांबतो. संतोषजी, जास्त जड तर सांगत नाही ना मी, म्हणजे मला असं वाटायला की मी एकदम 6वी-7वीचा शिक्षकच झालो. नाही नाही नाही, व्यवस्थित आहे सर. म्हणजे मला असं वाटायला की यार मी 6वी-7वीचा शिक्षक नाही झालो, कारण हे नाही. सांगणं आवश्यक आहे. हो. कारण की ओमेगा 3 नेमकं काय काम करतंय हे लक्षात आपल्याला घ्यावंच लागेल. कारण की बऱ्याच जणांना हृदयाचे आजार होतात, आपल्या आंतरिंद्रिय लिव्हरचे आजार होतात, किडनीचे आजार होतात. तर हे आजार होतात म्हणजे त्या पेशी व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून आजार होतात ना. मला सगळं जीवन सुखी जगायचंय. तुम्हाला पूर्ण जीवनाचा नाही विचार करायचा. आजचा दिवस सुखात गेला तर प्रत्येक दिवस सुखात गेला की झालं जीवन सुखी झालं. म्हणजे असं काही नाही की मला पूर्ण जीवन सुखी करायचं म्हणजे पूर्ण जीवनाचा विचार नाही करायचा. आजचा दिवस सुखी गेला. एक एक दिवसच आहे ना जीवन म्हणजे. तसंच आहे एक एक पेशी. आता हे जे बाहेरचं आवरण आहे ना, या बाहेरच्या आवरणावर लक्ष द्यायला पाहिजे. कारण की मधल्या प्रत्येक पेशीचं वेगळं काम आहे. आणि हे काम चालतंय ह्या सायटोप्लाझ्मा मध्ये.
हे काम त्याच वेळेस व्यवस्थित चालू शकल ज्या वेळेस हे बाहेरचं मुख्य आवरण व्यवस्थित राहील. आणि हे बाहेरचं जर आवरण व्यवस्थित नाही राहिलं तर मधल्या सगळ्या गोष्टी बिघडल्या जातील. हे सेल मेम्ब्रेनचं काम आहे मधल्या सगळ्या पेशीची रक्षण करणं, त्या पेशीला लागणार अन्नद्रव्य पेशीत जाऊ देणं, पेशीत तयार झालेले अपशिष्ट पदार्थ पेशीतून बाहेर काढणं. पण होतं काय, हे जे आहे ना, हे जे बाहेरचं आवरण आहे, हे बाहेरचं आवरण असं आहे पहा. बिलकुल याचा हा उभा काप घेतलाय. आणि ओमेगा 3 प्रत्येक पेशीच्या बाह्य आवरणात आहे. प्रत्येक पेशीच्या बाह्य आवरणात आहे. मग ती तुमची मेंदूचा न्यूरॉन असन, तुमच्या सांध्याचे स्नायू तिथले पेशी असतील, तुमच्या लिव्हरच्या पेशी असतील, तुमच्या त्वचेच्या पेशी असतील, प्रत्येक पेशीच्या मध्ये आहे. या प्रत्येक पेशीमध्ये तुमच्या ह्या प्रत्येक मांसपेशीच्या पासून आपल्या फुफ्फुसाच्या पेशी असतील, रक्ताच्या पेशी असतील, ह्या प्रत्येक पेशीमध्ये ओमेगा 3 आहे. बिलकुल ओमेगा 3. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये काहीही गडबड होत असल, म्हणजे कुठल्याही पेशीमध्ये गडबड होत असल तर ओमेगा 3 चा तिथं रोल आहे. बिलकुल ओमेगा 3 त्या प्रत्येक स्थितीमध्ये आपली मदत करू शकतं किंवा आपल्या विरोधात जाऊ शकतं. जास्त असेल तर आपली मदत करेल. तुम्हाला तुमचे हाडं मजबूत करायचे असतील तर ओमेगा 3 वर लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा ब्रेन शार्प करायचा असेल तर ओमेगा 3 वर लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचं लिव्हर चांगलं ठेवायचं असेल, ओमेगा 3 तुमची मदत करू शकतं. इव्हन तुम्हाला कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर ओमेगा 3 तुमची मदत करू शकतं. हृदयासाठी, हाय ब्लड प्रेशरसाठी, महिलांमध्ये पिरियडसाठी, महिलांमध्ये खास करून हार्मोनल इम्बॅलन्स साठी. जर इम्बॅलन्स झाला असेल तर हार्मोन्सला बॅलेन्स करण्यासाठी, मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये तुमचं पोट मोठं झालं असेल, महिला ज्या त्यांच्या स्किन साठी फार सेन्सिटिव्ह असतात, त्या स्किन साठी, तुमच्या कोशिकांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी ओमेगा 3 प्रभावित करते. जर व्यवस्थित जर असेल तर तुम्ही या प्रत्येक स्थितीमध्ये चांगले राहू शकता. कारण की या जसं तुमच्या त्वचेच्या प्रत्येक पेशीमध्ये ओमेगा 3 आहे, तसंच तुमच्या हृदयामध्ये सुद्धा, हृदयाच्या सुद्धा प्रत्येक पेशीमध्ये ओमेगा 3 आहे. तुम्ही म्हणतात मग आता सध्या आमच्याकडे ओमेगा 3 कमी पडलंय. ओमेगा 3 कमी पडलंय. मग आमचं का जीवन सुरू नाही का? जीवन सुरू आहे, बिलकुल सुरू आहे. परंतु तसं नाही जसं असायला हवं. ओमेगा 3 ची कमतरता जर झाली तर त्याची पूर्तता कोण करतंय? ओमेगा 3 ची कमतरता जर झाली तर तिथे ओमेगा 6 त्याची जागा घेते. आणि ओमेगा 6 आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणात राहते. तुम्हाला बरेच जण फील्डवर विचारतील की नाही माझ्या शरीरामध्ये ओमेगा 3 कमी झालंय. मग मग त्याची ते कसं काय सुरू आहे माझं? ओमेगा 6 आहे. हे जागा ओमेगा 6 घेते. ओमेगा 3 ओमेगा 6 मध्ये फरक किती आहे? जमीन आसमानचा फरक आहे. ओमेगा 6 वाढलं तर सुजन वाढल, ओमेगा 6 वाढलं तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल, ओमेगा 6 जर वाढलं तर तुमच्या त्वचेचं चयापचय बिघडून जाईल. कारण की आपल्याला ऍडजस्ट करायची सवय. तुम्ही घराच्या वास्तुशांतीसाठी 200 पाहुणे सांगितले आणि तुम्हाला लक्षात आलं की आलेला पाहुणा मित्र एक सोबत घेऊन आलाय, पाहुणे 400 झालेत, आणि मग तुम्हाला कळलं की आता वरण जे आहे आपलं वरण कमी पडायचं नाग आहे. मग लगे म्हणतात, मग कीर्तिताई सारख्या काही मंडळी, सिनियर मंडळी असते, बरोबर हे करणार तिथं पाणी गरम करा, त्याला फोडणी द्या, टाका वरणात, चाललं वरण. वाट पंगत बंद पडत नाही, भारतातलं वैशिष्ट्य आहे. कधी पंगत बंद पडले तुम्ही पाहिले का? नाही. लगे मला काय, पाणी गरम करा, त्याला फोडणी द्या पाण्याला, टाका वरणामध्ये, सुरू वरण. बरोबर आहे.
तसं चालतं मग आपल्या शरीराचं. अरे म्हणे ओमेगा 3 कमी पडलं का, टाका ओमेगा 6. ओमेगा 6 मग पहिल्या पंक्तीत जो जेवलेला आहे तो म्हणतो यार काय दाल फ्राय झाला होता नंबर 1. आणि जो चौथ्या पंक्ती संधीची जेवले ते म्हणते अरे मला त्या डाळच सापडली नाही, तुझा कुठून झाली डाळ. बरोबर आहे. बरं जेवण मिळालं, दोघांनाही मिळालं, पहिल्या पंक्तीतल्या पण मिळालं, चौथ्या पंक्तीतल्या पण मिळालं, जेवण तर मिळालंय. पण ती क्वालिटी राहिली का, अजिबात क्वालिटी नाही. तसं शरीराचं होऊन जातं. ओमेगा 3 कमी पडलं की टाक ओमेगा 6, टाक ओमेगा, त्याची जागा ओमेगा 6 घेते. परंतु ओमेगा 6 मध्ये त्याचे जे आहेत दुष्परिणाम ते दिसायला लागतात. म्हणजे बरेच जण तुम्हाला म्हणते मग माझं शरीर का सुरू नाही का, अहो सुरू आहेच ना म्हणा. म्हणून तर तुम्हाला अगोदर 32 ची पॅन्ट लागायची, आता 36 ची पॅन्ट लागते. कशामुळे झालंय, अगोदर तुम्हाला जे आपली क्रीम आहे ती क्रीम एक लागायची, आता 8 वेळेला एक क्रीम लागायला लागली. बाहेर जायचं म्हणलं की इतकं क्रीम लावून जावं लागायला, तुमची स्किन अशी झाली. अगोदर तुम्हाला जे तुमचे केस होते पहा कसे होते केस, परंतु लोक काय तर लोक दुसऱ्यावर फार ढकलतात. केस कमी होतात तर ते मान्य करत नाहीत. माझा मित्र पाडव्याच्या दिवशी आला माझ्याकडं, मला मोहन गुढीपाडव्याला बायकोनं मला ओवाळलं म्हणे. ओवाळलं असं ओवाळतात ना, टिका लावतात, फिरते असा टिका लावतात, तांदूळ लावतात आणि काही तांदूळ काय करतात डोक्यात फेकतात. ते म्हणे पहिले माझ्या डोक्यावर तांदूळ फेकले तर 90% तांदूळ केसात बसायचे, 10% तांदूळ खाली पडायचे. आता मला ह्या पाडव्याला बायकोनं ओवाळलं, 10% तांदूळ डोक्यात बसले, 90% तांदूळ खाली पडले. म्हणे पहिल्यासारखे तांदूळ राहिले नाही आता. अरे म्हणलं पहिल्यासारखे तांदूळ नाही, तांदूळ पहिल्यासारखे जे तुझे केस बघ किती राहिले तर. म्हणजे लोक दुसऱ्यावर ढकलतात ना त्या गोष्टी. तसे बरेच जण हे जे गोष्टी ढकलतात ना की नाही पहिल्यासारखं नाही, पहिल्यासारखं नाही, पहिल्यासारखं यामुळं नाही मित्रांनो, की तुमची स्किन पहिल्यासारखी यामुळं राहिली नाही. अगोदर तुमचं शरीर ऍडजस्ट करून करून आता थकलंय. ऍडजस्ट करायची बी एक हद्द असते ना, ऍडजस्ट करून करून आता थकलेला आहे. तर त्यामुळंच काय झालंय की हृदयाचं स्वास्थ्य सगळ्यात खास काम ओमेगा 3 काय करेल, तुमच्या प्रत्येक पेशीला नरम, लचीला, इलास्टिसिटी आणते प्रत्येक पेशीत. आणि त्यामुळं ओमेगा 3 दीर्घकाळ घेण्याचा पहिला फायदा की हृदय रोग उत्पन्न करणारी प्लाक बनू देत नाही. आणि हृदयामध्ये ज्या गाठी बनतात रक्ताच्या त्या गाठी बनू देत नाही. आणि जसं वय वाढतंय तस आपलं हृदय कमजोर व्हायला लागतंय. बरं हृदय कमजोर व्हायला लागतं म्हणजे एकदम हृदय कमजोर होतं का, नाही, एक एक पेशी कमजोर व्हायला लागली ना. प्रत्येक पेशी जर मजबूत राहिली तर हृदय मजबूत राहील. तर इथं तुमची संरचनात्मक कमजोरी कमी होते हृदयाच्या. आणि तुम्ही कुठल्याही कार्डिओलॉजिस्टला विचारू शकतात, यस ओमेगा 3 घेतलं, आणि हे तुम्हाला कार्डिओलॉजी मधला हा रेफरन्स आहे खालचा, जो एकदम बारीक याच्यामध्ये दिसतोय, हा कार्डिओलॉजिस्टच्या 2018 चा रेफरन्स आहे. की हृदयाचं स्वास्थ्य वाढतंय ओमेगा 3 रेग्युलर घेतल्यानंतर. कार्डिओव्हास्क्युलर डिसीज जो म्हणतात, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज यामध्ये फायदा होतो. आणि हे सुद्धा 2018 च संशोधन आहे, कोविडच्या अगोदरच आहे, की ओमेगा 3 रिड्यूस द रिस्क ऑफ कार्डियाक, दुसरं 35% ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे दुसरा हृदयाचा जो होतो ना, दुसरा झटका येणं म्हणतो आपण, किंवा दुसऱ्यांदा अटॅक आलाय, यासाठी पूर्णपणे 35% याची रिस्क कमी करतो. यावर संशोधन झालेलं आहे. म्हणजे एखाद्याला वाटत असेल की माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, माझा बीपी वाढलेला आहे, किंवा मला फॅमिली हिस्ट्री आहे हार्ट डिसीजची, त्या व्यक्तीनं ओमेगा 3 घ्यायला पाहिजे. कार्डिओलॉजिस्ट सुद्धा सजेस्ट करतात. बिलकुल. एखाद्याला वाटत असेल की मी सेन्सिटिव्ह आहे हार्टच्या बाबतीमध्ये, ओमेगा 3 घ्यायला पाहिजे. किंवा मला एक हृदय रोगाचा अटॅक, मला एक अटॅक येऊन गेलेला आहे, डेफिनेटली घ्यायला पाहिजे.
ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांना कंपल्सरी आहे ओमेगा 3 घेणं. डॉक्टर सुद्धा लिहितात, आपण बाहेरून सुद्धा घेऊ शकतो. किंवा ज्यांना असं वाटतं की मी धोक्यात आहे, माझं मेटाबॉलिक मी मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहे, माझं पोट वाढलेलं आहे, किंवा मी असं काम करतो ज्यामध्ये सातत्यानं तणाव आहे, ओमेगा 3 कंपल्सरी आहे. कारण की ओमेगा 3 चा तिसरा फायदा रक्त पातळ करतो. रक्त पातळ करण्याचं काम, रक्त पातळ करण्यामध्ये मदत करू शकतं. हे सुद्धा त्याच कार्डिओलॉजिस्टच्या जनरल मध्ये याच्यावर सुद्धा संशोधन झालेलं आहे. रक्त पातळ करताय. तुम्हाला माहित आहे, रक्त पातळ करण्याच्या गोळ्या प्रत्येक बीपीच्या पेशंटला दिल्या असतात. इस्प्रिन, इकोस्प्रिन त्यामध्ये दिल्या असतात. तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा सुरू असतील. परंतु त्या टॅबलेट, मग ती टॅबलेट सुरू ना आमची, काय हरकत आहे. परंतु तुम्हाला प्रत्येक डॉक्टर सांगतील, आपल्यासोबत बरेच डॉक्टर आहेत, डॉक्टर किशोर बंदे आहेत, डॉक्टर जयस्वाल जे आहेत, परत डॉक्टर खोब्रागडे साहेब असतील, आपल्याकडे बरेच डॉक्टर आहेत. हे सगळे डॉक्टर तुम्हाला सांगतील की दीर्घकाळ फार्माच्या गोळ्या घेतल्यानंतर तुमच्या किडनीवर परिणाम होणार, 100% परिणाम होणार. तुम्ही 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष टॅबलेट घेतले की तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतील. मित्रांनो, ओमेगा 3 चे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. आपोआप तुमचं पातळ होईल. म्हणजे रक्त पातळ करण्याचे बिना, आणि रक्त पातळ झालं की तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल, तुमचं ट्रायग्लिसराईड सुद्धा कमी होईल. म्हणजे ज्यांना कुणाला बीपीची गोळी सुरू आहे, ट्रायग्लिसराईड वाढलेला आहे, ते कमी करण्यासाठी ओमेगा 3 मदत करू शकतं. सोबत तुम्हाला एक्सरसाइज करावं. डायबिटीज ज्यांना आहे, जे मधुसंयम रस घेत आहेत, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट घेत आहेत, या सगळ्यांना ज्यांचं इन्शुलिन ची संवेदनशीलता चांगली करण्यासाठी ओमेगा 3 मदत करू शकतो. डायबिटीज वाल्या व्यक्तीला ओमेगा 3 द्यायचं आहे. हे तुम्हाला खालचे तुम्हाला रिसर्च पेपर दाखव आहे, जे खाली लिहिलं आहे ना, हे रिसर्च पेपर आहेत की जे डायबिटीज मध्ये सुद्धा तुमची 100% मदत होईल. थायरॉइड, यस, थायरॉइड साठी आपल्याकडे परफेक्ट, असं आपण डॉक्टर नाहीत, आपण औषध म्हणू शकत नाही, आपल्याकडे परफेक्ट उपचार आहे. उपचार आपण म्हणू शकतो. थायरॉइड साठी आपल्याकडे 100% क्युअर करण्याचा उपचार आहे. ते म्हणजे थायरॉइड सीड्स. जर तुम्ही वाचलं, सबसे पहिले मधलं, जर तुम्ही थायरॉइड सीड्स जर वाचलं, त्यामध्ये दिलेले व्यायाम केले, गामा ओरिजिनॉल घेतलं, सांगितलेले व्यायाम जर केले, सांगितलेलं डाएट फॉलो जर केलं, ओमेगा 3 जर घेतलं, तर 100% थायरॉइड तुमचा दुरुस्त होतो. आपल्या एका असोसिएट बाहेरकडे 5-5, 10-10 उदाहरण आहेत की सर यांचा थायरॉइड ठीक झाला, पहिले 75 mg ची गोळी सुरू होती, 50 mg ची गोळी सुरू होती, आता कुठलीही टॅबलेट सुरू नाही. ओमेगा 3 जर घेतलं, जे रिझल्ट तुम्हाला 6 महिन्यात यायचे, लवकर येतील डेफिनेटली. आणि तुमची नंतर परत थायरॉइडच्या स्थितीमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल. कारण की आंतरिक सूज कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. म्हणजे आपण कुठल्या आजारामध्ये ओमेगा 3 देऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलं असं. हार्टच्या संबंधित सर्व आजार, लिव्हरच्या संबंधित सर्व आजार आणि थायरॉइड मध्ये ओमेगा 3 एकदम छान काम करतं. मायग्रेन, इतकं डोकं दुखतंय की त्या व्यक्तीला काही सुचत नाही, जगातले सगळे सुख शून्य वाटायला लागतात, इतकी त्यांची डोकेदुखी होती. आणि मायग्रेन कसं नीट करावं, मायग्रेन कसा दुरुस्त करावा, टॅबलेट वर्षानुवर्ष घेणं सुरू आहे, अशा व्यक्तींसाठी ओमेगा 3 बिलकुल. आणि स्पेशली महिलांना मायग्रेनचे त्रास जास्त असतो, तर त्यांना ओमेगा 3 इथे 100% काम करेल. आणि ज्यांना कुणाला दमा आहे, अस्थमा आहे, दम्यावाल्या व्यक्तींना काय होतंय की त्यांना असं वाटतं की माझ्या छातीवर 1 क्विंटलचं कोणीतरी पोतं ठेवलंय, श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होतो. तर ते त्यांच्या प्रत्येक पेशीला नरम, लचीला बनवून, जी श्वास घेण्यासाठी त्रास होतो, न्यूट्रिचार्ज S5 सोबत ओमेगा 3 दिल्यानंतर श्वसन प्रणालीमध्ये असलेले
अडथळे दूर करण्यास मदत करते आणि त्यांना सुगमतेनं श्वास घेण्यासाठी सोपं, बिलकुल सुगमतेनं श्वास घेऊ शकतात. ओमेगा 3 तुम्ही अस्थमावाल्या, दमावाल्या व्यक्तीला सुद्धा देऊ शकता. जसं वय वाढतंय तस तसा अल्झायमर आणि विसरभोळेपणा वाढतो. सुरुवातीला विसरभोळेपणा काही वाटत नाही, परंतु नंतर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. आपल्याला वाटत विसरभोळेपणा कसा असू शकतोय, आपल्याला असं वाटतंय, परंतु 60च्या नंतर, वयाच्या 60 वर्षानंतर पाहुण्यांचे नाव आठवत नाहीत, कुणाला पैसे दिलेल्या, बरं, कुणाला पैसे दिलेले आहेत का नाही आठवत नाहीत. अस्तमाची स्लाइड तेवढा परत दाखवा, हे परत दाखवा. त्यांना बहुतेक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल. आपल्या घरामध्ये सिनियर सिटीजन असतात आणि त्यांना हळूहळू त्यांचं जे आहे ना, स्मृती कमी व्हायला लागते. तर त्यांची स्मृती कमी होऊ देऊ नका. कदाचित तुमच्या आजोबानं टाटाचे शेअर्स घेऊन ठेवले असतील, विप्रोचे शेअर्स घेऊन ठेवले असतील, त्या काळी कागदाचे शेअर्स होते. आता त्यांची कोट्यावधीमध्ये किंमत झाली. त्यांना ते म्हणते की नातवाला नंतर सांगू, नंतर सांगू. त्यांना अचानक धक्का देऊन, आहे की नाही? तर त्यांना आठवले पाहिजेत. नाहीतर नंतर आठवणार नाहीत आपण शेअर्स कुठे ठेवले होते, कोणत्या पेटीत, कुठे घालून ठेवले होते. कारण की बऱ्याच महिला मंडळांना काय झालं की त्यांनी 500-500च्या नोटी, 2,000-2,000च्या नोटी जमा करून ठेवल्या होत्या. त्या तांदळाच्या डब्यात होत्या की डाळीच्या डब्यात होत्या. नंतर आठवण गेलं. नंतर नवऱ्याला म्हणले, अहो ते वर डबा ठेवलाय, पूर्वी मला चढता यायचं, आता चढता येईना. आता त्यांना नवरोबाला बळच स्टूलवर चढवावं लागलं, ते डब्बे काढावे लागले, त्याचे सगळे पैसे काय झालं लक्षात आले नवरोबाच्या. तसं असं होऊ शकतंय. हा सुखद धक्का एखाद्याला असू शकतो की आजोबानं शेअर्स घेऊन ठेवले, पण आजोबा विसरून गेले. आजोबाला आठवतात कुठे ठेवलेत. तर त्यांची जर स्मृती परत आणायची असेल, ओमेगा 3 अगोदर द्यायला सुरुवात करा. आठवणानंतर देतात नाही, अगोदर पासून त्यांना जीव लावा आणि त्यांना ओमेगा 3 द्या. कारण की ज्यानं फक्त स्मृती नाही तर त्यांचे हातपाय सुद्धा व्यवस्थित काम करतात. जर त्यांचा मेंदूचं काम जर नीट केलं नाही तर त्यांचे ते पडू शकतात, खाली पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळं मेंदूची कार्यक्षमता ओमेगा 3 न तल्लख बुद्धी होते. आपली बुद्धी कशी होते, तल्लख बुद्धी करण्याचं काम करते आणि प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्व व्यवस्थित गेल्यामुळं आणि इतकं मुलायम, इतकं कोमल आहे आपला मेंदू, त्यामध्ये एखादी नस जर फुटली तर स्ट्रोक येऊ शकतो. तर त्या पेशीला लवचिक आणि मजबूत बनवण्याचं काम ओमेगा 3 करते आणि स्ट्रोकची जोखीम कमी करते. कारण एकदा स्ट्रोक झालं तर नंतर काही करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणची सूज कमी करण्याचं काम, आंतरिक सूज कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. जिथं कुठं तुम्हाला वाटत असेल की शरीरात त्रास होतोय, क्रॉनिक डिसीज ज्याला असं म्हणतो, गंभीर बिमारी, पुराणी बिमारी, क्रॉनिक डिसीजला एक तर तुमची नॅचरोपॅथी, इलेक्ट्रोपॅथी, आयुर्वेदच काम करू शकतं क्रॉनिक डिसीजवर. ॲलोपॅथी काम करत नाही क्रॉनिक डिसीजवर. तर या सर्व पॅथीमध्ये ओमेगा 3 तुमची मदत करू शकते. हे तुमच्या प्रत्येक पेशीला मजबूत करण्यासाठी, प्रत्येक पेशीला लवचिक बनवण्याचं काम करतंय. त्यामुळे जिथं कुठं सूज निर्माण होईल, जिथं कुठं मग आर्थरायटिस असेल, कॅन्सर असेल, या आंतरिक सूजीमुळेच होतंय, ते कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतंय. आणि खास करून आता जो काळ आलाय डिप्रेशनचा, चिंतेचा, आपला मूड स्विंग, तर या मूड स्विंग वर ओमेगा 3 काम करते. आणि यावर दुसरी गोष्ट काम करेल की आपण रील्स बघणं, मोबाईलवर इंस्टाग्राम, फेसबुक या गोष्टी बघणं कमी केलं पाहिजे. जो व्यक्ती 2 तासापेक्षा जास्त रील्स बघतो, वर्ष 2 वर्षामध्ये डिप्रेशन मध्ये जातोच जातो. 100% जाणार डिप्रेशन. कारण की त्याचे
गुड हार्मोन्स, त्याला गुड फील करणारे हार्मोन्स इतके सिक्रेट होतात, इतके सिक्रेट होतात की नंतर ते परत सिक्रेट होणं कमी होऊन जातं आणि त्याला डिप्रेशन येते. त्यामुळे मित्रांनो, मोबाईलचा वापर करत असताल, युट्यूब बघत असताल तर ज्ञानवर्धक व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही डायरी पेन वाटल्या जवळ ठेवा. Recording in progress. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी शिकतोय. बरोबर आहे, मी शिकतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते शिका. परंतु नुसत्या रील्स तुम्ही बघत असताल, तुमच्या कुटुंबातली मुलं बघत असतील तर ते एक दिवस डिप्रेशन मध्ये जाणार आहे. 100% जाणार आहेत, आजारी होणार आहेत. तर अशा डिप्रेशन मध्ये गेलेल्यांना बाहेर काढण्याचं काम यस युरिक ऍसिड साठी उपयुक्त. ओके, युरिक ऍसिड मध्ये काय काय सांगतो मी पुढे येते. ते डिप्रेशन मधून बाहेर काम करते. परंतु महिलांना ह्या सगळ्यांपेक्षा जास्त काय चांगलं वाटेल, स्किन साठी. तुमचं एक्झिमा, सोयरियासिस, स्किनचे कुठलेही डिसीज असो, लहान बालकासारखी स्किन करण्याचं काम ओमेगा 3 करते. तुमचे त्वचा नेहमी हायड्रेट राहते, तुम्हाला परत परत हायड्रेट करण्याचं काम करत नाही. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या दूर करण्याचं काम ओमेगा 3 करते. स्किन साठी ओमेगा 3 ची जागा कुणीच घेऊ शकत नाही, कारण की तुम्हाला अंतरिंद्रिय दिसणार नाहीत. माझे अंतरिंद्रिय बलरामजी आपल्याला दिसणार नाहीत की माझं लिव्हर कसं झालं, माझं हार्ट कसं झालं, आपल्याला दिसणार नाही. परंतु स्किन मात्र दिसते की मी ओमेगा 3 दीर्घकाळ घेतलं तर माझी स्किन कशी झाली, ताबडतोब तुम्हाला लक्ष देईल. आणि तुमच्या स्किनला सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांपासून, ब्ल्यू रेज पासून वाचवण्याचं काम सुद्धा ओमेगा 3. आपली स्किन जितकी हायड्रेट राहील, जितकी नमी राहील आपल्या स्किन मध्ये, तितकी आपली स्किन चांगली राहील. आणि ओमेगा 3 तेच काम. तुमच्या केसासाठी सुद्धा ओमेगा 3 मदत करते. तुमच्या केसामध्ये जो कोंडा येतोय, जी व्यक्ती, जी महिला सलग ओमेगा 3 3 महिने घेईल, तिचे 2 प्रॉब्लेम दूर होतील. एक, केसातला कोंडा गायब होईल आणि दुसरं, 2 मुहे बाल आहे ना, 2 केसाला असे फाटे फुटायला लागतात आणि मग ते केस कमजोर व्हायला लागतात. तर हे 2 मुहे बालों की समस्या बिलकुल दूर होते ओमेगा 3. आणि हे पहा, कोंडा जे म्हणलं मी तुम्हाला, हे कोंडा दूर होतो. सुजलीदार रुसी होण्यापासून बिलकुल राहत. पुरुषांसाठी आपल्या शरीरामध्ये रक्त प्रवाह सुधारण्याचं काम ओमेगा 3 करते. तुम्ही स्लाइड वाचा, जे पुरुष मंडळी आहेत, आपल्या प्रत्येक रक्तवाहिनीला चौडा मोठा करण्याचं काम करते. आणि आपल्या यौन अंगामध्ये जोपर्यंत रक्त जात नाही, रक्त संचार वाढत नाही, तोपर्यंत इरेक्शन येत नाही, इरेक्ट होत नाही. मराठीमध्ये ताठरता येत नाही. ते तेव्हाच येईल ज्यावेळेस रक्त संचार वाढेल. ओमेगा 3 तुमच्या हार्मोन्स मध्ये 100% बदल करून रक्त संचार वाढून, आणि रक्त संचार वाढण्यासाठी कित्येक लोक वाईट गोळ्या घेतात, ज्याचे साइड इफेक्ट हृदयावर होतात. जे तुम्हाला वाटत असेल की माझ्यासोबत होऊ नये, ओमेगा 3 घ्या. 40 नंतर तर आणखीन आवश्यक आहे, कारण की त्यानंतर पुरुषांची स्पर्म क्वालिटी कमी व्हायला लागते, स्पर्माची गती कमी व्हायला लागते. ओमेगा 3 इथं तुमची मदत करू शकते. बाहेरच्या जाहिरातीला भुलू नका. पेपरवर, फेसबुकला येणाऱ्या ऍड्सला भुलून कुठलेही गोळ्या, औषध, शिलाजीत जे बाहेर दाखवतात घेऊ नका. ओमेगा 3 घ्या आणि व्यायाम करा, ज्यानं तुमची स्पर्म क्वालिटी वाढेल, स्पर्मचं गुणवत्ता पण वाढेल, स्पर्मची संख्या पण वाढेल, आणि तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ची कार्यक्षमता वाढेल. महिलांमध्ये ओहम चांगल्या क्वालिटीचा बनेल, कारण की तणावामुळं आणि आपण जे बाहेरचं खाद्य खातोय, मेंदूला पण देतोय आणि शरीराला पण देतोय, त्या दोन्ही मध्ये पण फरक पडलेला आहे. त्यामुळे ओमेगा 3 गेल्यानंतर आपल्याला हे फरक पडणार नाही.
डोस कमी करतोय आणि खास करून जे सावित्रीताईनं म्हटलंय की युरिक ऍसिड आपल्याला आपण न्यूट्रिशन बीजे देतो आणि म्हणतो की यानं काय होईल तुमचे जोड जे आहेत तुमचे जे सांधे आहेत ते व्यवस्थित होतील परंतु बऱ्याच जणांचं युरिक ऍसिड वाढलेलं असतं मग युरिक ऍसिड वाढलाय तर मग काय करायचं युरिक ऍसिड ज्यांना आहे त्यांना जे आपले अल्कलाईन वॉटर आणि ओमेगा 3 द्यायचं ही आहे 20 नंबरची स्लाइड ज्यांना गठिया युरिक ऍसिड वाढलेला असेल त्या व्यक्तीला तुम्ही ओमेगा 3 द्या आणि सोबत अल्कलाईन वॉटर द्या सोबत त्याला शीतली प्राणायाम करायला सांगा अल्कलाईन वॉटर बनवणं एकदम सोपं आहे बाहेरचं विकत घेऊ नका काचेच्या भांड्यामध्ये आपलं आरोचं पाणी ठेवायचंय त्यामध्ये काकडी कापून पुदिन्याची काही पानं कोथिंबिरीचे काही पानं त्यामध्ये टाकायचे 1 तास पाणी ठेवायचे आणि ते पाणी प्यायचे लिंबूचे काप कापा ते त्यामध्ये सोडा एकदम सोपं या पुस्तकामध्ये अल्कलाईन वॉटर बनवण्याची विधी दिलेली आहे अल्कलाईन वॉटर ज्यांना युरिक ऍसिड वाढलेला आहे युरिक ऍसिड वाढल्यानंतर तुमचे प्रत्येक सांधा दुखायला लागतो प्रचंड दुखायला लागतो आणि मला फोन येतात की सर यांना न्यूट्रीचार्ज बीजे देऊ का न्यूट्रीचार्ज बीजे देता येत नाही कारण त्यामध्ये प्रोटीन आहे युरिक ऍसिड वाढला प्रोटीन चालत नाही आणि अशा वेळेस त्यांना ओमेगा 3 आणि अल्कलाईन वॉटर घरी बनवा अल्कलाईन वॉटर प्या तुमचं युरिक ऍसिड दूर होण्यासाठी मदत होईल खूप लोकांना युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे सोबत तुम्हाला शीतली प्राणायाम केलं तर तुमचं शरीर थंड पण राहील युरिक ऍसिड 7 पेक्षा जास्त असेल आणि प्रोटीन नाही घेतलं तर काय होतं त्या व्यक्तीला कमजोरी यायला लागते त्याच्या बाकीच्या गोष्टीवर त्याचा परिणाम व्हायला लागतो त्यामुळं न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा आणि अल्कलाईन वॉटर त्यावरचा उपाय आहे पल्लवीताई बोला गुड मॉर्निंग सर सर युरिक ऍसिड वाढतं का बरं कारण जे आता तुम्ही म्हणाले की सांधे दुखीचा त्रास किंवा सांधे ह्या इतक्यात मला स्वतःला ते जाणवत आहे मी विचारही केला त्यावर की बहुतेक युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे आपल्याला आणि आता सर माहितीये का असं झालंय म्हणजे शरीरात जर बदल झाले काही त्रास झाला तर मला म्हणजे असं लोकांचं असं क्लिक होतं की नाही डॉक्टरकडे जावं पण ते आपल्याला आपलं कळतं इथल्या न्यूट्रिशनच्या नॉलेजमुळे आणि खरंच थँक्स की तुम्ही सगळे लोक खूप छान परिश्रम घेता म्हणजे आपण आपलं डायग्नोसिस काही पर्सेंट तरी करू शकतो ते सगळं तुमच्या शिकवणीमुळे होतं सर थँक्यू सो मच खूप छान पद्धतीने युरिक ऍसिड का वाढते आताच्या काळामध्ये त्याचं मूळ कारण आहे की आपण जे डाळ खातो जे प्रोटीन खातो ही डाळ आपण कुकर मध्ये शिजवतो पूर्वीच्या काळी जे ग्रामीण भागात राहत असतील ज्यांचं बालपण किंवा मामाचं गाव ग्रामीण मध्ये असेल तर गाडग्यामध्ये आजी डाळ शिजवायची वर एक प्लेट ठेवायची त्यात पाणी असायचं आणि जसं त्यामध्ये फेस यायचा की ते पळीनं फेस काढून टाकायचे आणि ते पाणी परत डाळीमध्ये ओतल्या जायचं पळीनं फेस काढला जायचा तो जो फेस बाहेरचा काढला जायचा तर ते सगळे घटक होते जे युरिक ऍसिड वाढायला कारणीभूत होते ते काढून टाकलं आता आपण कुकर मध्ये लावतो कुकर मध्ये तर तो फेस आपल्याला दिसतच नाही तो फेस त्या डाळीमध्ये जातो आणि कुकर मध्ये भाजी किंवा डाळ शिजत नाही तर ती डाळ फुटते प्रेशरनं शिजत नाही प्रेशर कुकर त्याचं नावच आहे त्याने सांगून विकलंय आपल्याला प्रेशराईज होऊन ती फुटणार शिजल्या जात नाही शिजणं वेगळं ना मग यावरचा एक उपाय की प्रोटीन तर लागतंय डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर म्हणतात डाळी खाऊ नका आपण असं सांगतो की डाळ खा पण पहिल्यासारख्या गाडग्यामध्ये मातीच्या भांड्यात शिजवा आणि आलेला फेस काढून टाका ती डाळ तुम्ही खाऊ शकता विलासराव पाहिला असेल तुम्ही सुद्धा बरेच ज्यांचे ग्रामीण मध्ये होतं त्यांनी पाहिलं असेल की काढत होते पहिले फेस काढत होते बिलकुल छान निकाल देत होते आता जे पहिल्यापासून मोठ्या शहरात राहतात कदाचित त्यांना हे बघण्यात आलं नसेल परंतु ही पद्धत होती त्यामुळे युरिक ऍसिड होत नव्हतं आणि पल्लवीताई जे अल्कलाईन वॉटर आहे हे अल्कलाईन वॉटर तुम्ही प्यायला सुरुवात करा आणि काय बनवायला काहीच नाही एकदम सोपं आपल्या घरी बनवू शकतात आपल्या पुस्तकात लिहिलंय अल्कलाईन वॉटर पित राहा युरिक ऍसिड कमी होते प्राणायाम करा
युरिक ऍसिड कमी होत आहे. पण तुमच्या लक्षात आलंय की युरिक ऍसिड वाढलंय म्हणजे शरीर आपल्याशी बोलतंय, आपल्या लक्ष देऊन जाते. बरोबर आहे. ओके. आणि ओमेगा 3 घ्या. देशमुख साहेब काय बोलतायत? नमस्कार. हा बोला. हा, ते अल्कलाईन वॉटर तयार करण्यासाठी काकडी, पुदिना अजून काय टाकायचं असतं? काकडी, पुदिना, लिंबाचे उभे काप 2 काप टाकायचे त्यामध्ये आणि कोथिंबीर. कोथिंबीर ना? ओके ओके. हा बस कापून टाकायची, 1 तास राहू द्यायचं, पाणी प्यायला लागायचं. 1 तास ना? ओके. हो. धन्यवाद. थँक्यू. वय दादा. जयसिंग सर, सर हे जे युरिक ऍसिडचं आपण जे अल्कलाईन वॉटर बनवलं आहे ते किती वेळा प्यायचं? उपाशी प्यायचं का कसं प्यायचं? कसं? हे दिवसभर पेत राहायचं बाटलीमध्ये भरून. सतत अल्कलाईन वॉटरच प्यायचं. आणि सर त्यांना आपलं न्यूट्रिशन मॅन दिलं, सर एक पेशंट आहे माझं, तर त्यांना त्रास होते न्यूट्रिशन मॅन घेतल्याने. त्यांचं काय होतंय की त्यांचे मिनरल्स जमा होतात आणि म्हणून त्यांना त्रास होतोय. अगोदर त्यांची बॉडी डिटॉक्सिफाय होऊ द्या, त्यांना बायो एज द्या, न्यूट्रिशन बायो एज द्या, त्यांची बॉडी थोडी डिटॉक्सिफाय होऊ द्या, नंतर तुम्ही त्यांना न्यूट्रिशन मॅन द्या. सर मी बायोज आता या महिन्यापासून सुरू केलं आणि न्यूट्रिशन मॅन बंद केलं. बरोबर बरोबर, लक्षात आलं तुमच्या. हो सर. फक्त ते वॉटर कितीदा प्यायचं हे नव्हतं थोडं. त्यामध्ये कुठलेही दुष्परिणाम येत नाही, कुठलेही प्रॉब्लेम येत नाही. त्याला काय एकदम आपण नैसर्गिक आणि काकडी. बायोलॉजीला काम केलं ना सर, ते म्हणाले की 2 दिवस झालं बायोलॉजी सुरू केला, सुजल्यासारखं वाटते म्हटलं काही होत नाही सर, तुम्ही बायोलॉजी कंटिन्यू. काही सुजत नाही म्हणजे त्यांना असं वाटत असेल काहीतरी सुजलंय, परंतु त्यांनी डिटॉक्सिफाय व्हायली त्यांची बॉडी. ठीक आहे सर. थँक्यू सर. पुष्पाजी बोला. सर युरिक ऍसिड वाढलं म्हणजेच प्यायचं का ते अल्कलाईन वॉटर, की असं नॉर्मल व्यक्ती पण पिऊ शकता? नॉर्मल व्यक्ती पण पिऊ शकतात, असं काहीच नाही. युरिक ऍसिड वाढलं म्हणूनच पिलं पाहिजे असं नाही. अल्कलाईन वॉटर, आपली बॉडी ऍसिडिक व्हायला लागली. आपण जे बाहेरचं खाद्य खातोय, जे प्रदूषण वाढलंय, यामुळे आपली बॉडी ऍसिडिक व्हायली आणि जशी बॉडी ऍसिडिक झाली की तसे तसे प्रॉब्लेम शरीरातले वाढतात. बॉडी ऍसिडिक होऊ नये म्हणून अल्कलाईन वॉटर प्यायचं. नॉर्मल व्यक्ती सुद्धा पिऊ शकतो, बरेच जण पितात. कीर्तीताई. नमस्कार सर, जय आरसीएम. एका व्यक्तीची एंजिओप्लास्टी झाली तर त्यांना बायोएज आपण सजेस्ट करू शकतो का? बायोएज, हा त्यांना बायोएज द्या, पण त्यांच्या डॉक्टरांना पण दाखवा. कारण की अँजिओप्लास्टी झाली. ओमेगा 3 डॉक्टरांना विचारता पण देऊ शकतात, परंतु त्यांना न्यूट्रिशन बायोएज द्यायचा असेल तर त्यांना जर बद्धकोष्ठेचा वगैरे त्रास होतो, पोट नीट साफ होत नाही, हे त्रास त्यानंतर दिसायला लागतात. कारण की त्या व्यक्तीचं तो प्रत्येक वेळेस विचार करतो माझं शरीर फार कमजोर झालंय. बरोबर आहे. हा असा विचार करते व्यक्ती, अशी विचार करते की माझं शरीर आता फारच कमजोर झालंय, आता मात्र मला काही करता येईल. अशा वेळेस डॉक्टरांना दाखवून घ्या. ओमेगा 3 डॉक्टर. तब्येत हेल्दी आहे त्यांची थोडी. बिलकुल वजन वाढे म्हणून तर त्यांचं अँजिओप्लास्टी झाली असेल ना. बरोबर आहे. आता डॉक्टरांना दाखवून घ्या. ठीक आहे. रुपाली बोला. सर मेरा चार्ज न्यूट्रिशन. मला हे विचारायचं होतं की आपण काचेच्याच भांड्यात करायचं ते अल्कलाईन वॉटर, की माठामध्ये पण चालते? थंड पाणी काचेच्याच भांड्यात करायचं नाही. आता उन्हाळा लागला ना, तर थंड पाणी प्यायची इच्छा होते. अगोदर थंड पाणी, तुम्ही जे आपल्याकडे जारचं पाणी येतं, बरेच थंडच पाणी येतं ते. तर काचेच्या याच्यात 1 तास ठेवून तुम्ही घेऊ शकता. काचेच्या भांड्यातच करावं. ओके सर, थँक्यू सर. हा प्रवीणजी बोला. जय आरसीएम सर. एक पेशंट आहे, त्याला रक्ताची पातळची गोळी चालू आहे, तर आपण त्याला ओमेगा 3 देऊ शकतो का सर? त्यांना ओमेगा 3 100% देऊ शकतो, परंतु ती गोळी बंद करायची नाही आपल्या मनानं. हळूहळू डॉक्टरांना लक्षात येईल की यांचा बीपी आता नॉर्मल राहायला लागलाय, ते गोळी त्यांची कमी करतील. ओके सर. डॉक्टरांनी दिलेली गोळी डॉक्टरांनाच कमी करायला सांगायची. आणि कशी सांगायची? डॉक्टरांना एकदम खास ट्रिक आहे की त्यांना असं म्हणायचं की मी काही घेतोय, त्यांना असं म्हणायचं की मी आता प्राणायाम वगैरे करायला लागलो, व्यायाम करायला लागलो, आणि काही सप्लिमेंट मला एका डायटिशियनने सुचवले होते, तर ते सप्लिमेंट आता मी काय करतोय, घेतोय.
आता पहा बरं एकदा तपासून. मग ते म्हणजे हो थोडा फरक पडतोय. आता आपली गोळी जी आहे ना, या गोळीची ना आपण जे पॉवर कमी पॉवरची गोळी तुम्हाला देतो. बरं करा सांभाळून करा. ते असं मला अरे यांना माहित पडायला लागले, पेशंटला कळायला लागले. आणि डॉक्टरांना आपण काय करतो, प्रश्न विचारत आहे. बऱ्याचदा डॉक्टर तपासतात, गोळ्या लिहितात, आपण लगेच कशा घ्यायच्यात आणि ते सांगत नाही की बाहेर बसलेला त्यांचा व्यक्ती सांगतोय कशा घ्यायच्यात. आपण फीस पे केली, कन्सल्टिंग केली, आपण त्यांच्यासोबत व्यवस्थित प्रश्न नम्रतेने विचारला पाहिजे. नाही लक्षात आलं, हळू विचारा डॉक्टर हे कसं ते कसं, हा आजार झाला असेल तर कशामुळे झाला, काय पथ्य पाळू, विचारायला पाहिजे. आपण त्या कॅबिन मधून डॉक्टरला काय करायचं असतं, पटकन पेशंटला बाहेर काढायचं असतं. कारण की बाहेर पैसे पे करून लोक बसले असतात रांगेमध्ये. वेळ घ्या डॉक्टरांचा, पैसे दिलेत ना, वेळ घ्या, पद्धतशीर विचारा. जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत खुर्चीतून उठूच नका. डॉक्टर तुम्हाला काढून देणार नाही. परंतु मी मराठी माणसाचा असा एक बघितलंय की त्याला घाई झाली असते कॅबिन मधून बाहेर पडायची. आणि नंतर मी बऱ्याच नवरा बायकोचे भांडण पण पाहिले, तू काऊन नाही विचारलंय, हे काय कशी घ्यायची होती, तसं ते नंतर त्यांचं सुरू होतं डिस्कशन. पद्धतशीर विचारा डॉक्टरांना काय काय विचारायचे ना, मग डॉक्टर सुद्धा पद्धतशीर सांगतील. बऱ्याचदा आपण विचारून घ्यायचं. तर ही ओमेगा 3 अशा प्रकारे आपण ब्रेकफास्ट नंतर हे टॅबलेट घेऊ शकतो. हे 20 फायदे आपण पाहिले. त्या 20 फायद्यापेक्षाही पुढे फायदे आहेत, खूप सारे फायदे आहेत. म्हणजे जसे यामध्ये झालंय, फॅट कमी करण्यामध्ये मदत करते. ज्यांना फॅटी लिव्हर झाला असेल ते सुद्धा, जसं आता ताई म्हटलं की त्यांना फॅटी लिव्हर झालंय, त्यांना सुद्धा काम करते. बरेच जण एक्सरसाइज करतात पण सप्लिमेंट घेत नाहीत. एक्सरसाइज केली की सप्लिमेंट घ्या, तुमचा थकावट कमी होईल. तुम्हाला जर जखमा होत असतील, बरेच जण, तर जखम लवकर भरण कमी करण्यासाठी जखम लवकर भरण्याचं काम सुद्धा ओमेगा 3 करते. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीनं ओमेगा 3 घेतलंच पाहिजे. नर्व सिस्टम जसं सांगितलं मेंदूसाठी, तसं आपल्या सगळ्या नर्व सिस्टम साठी ओमेगा 3 काम करते. हार्मोनल संतुलन, इम्युनिटी वाढवणं, कॅन्सरची जोखीम खास करून म्हणजे स्तनाचे कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर ची जोखीम कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. आणि आपण मासिक धर्मामध्ये न्यूट्रीचार्ज वुमन देतोय, सोबत ओमेगा 3 सुद्धा द्या. होणाऱ्या बाळाला, जी होणारी आपली ताई आहे, जिला नेमकेच पिरियड सुरू झालेत, खूप त्रास होतोय, तिला जर तुम्ही ओमेगा 3 जर दिलं तर त्याचा पिरियड मध्ये होणारा त्रास कमी होईल. आणि या ओमेगा 3 चे खूप प्रकार आहे. ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 7, ओमेगा 9, या प्रत्येकीचे वेग प्रकार आहेत ओमेगाचे. तर या ओमेगाच्या प्रकारानुसार त्यांचे आपल्याला फायदे होतात. काही इसेन्शियल आहेत, काही नॉन इसेन्शियल आहेत. आणि त्यामुळं आपण हे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 आपल्या शरीरामध्ये 1:1 पासून 4:1 पाहिजे. परंतु आपल्या जेवणामध्ये हे किती झालंय, 30:1. म्हणजे जितकं ओमेगा 3 आहे तितकंच ओमेगा 6 पाहिजे. परंतु झालं काय की 38 भाग ओमेगा 6 झालंय आणि एकच भाग ओमेगा 3 झालंय. त्यामुळं सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. हा ममता दीदी बोला. सर मला 17th आणि 18th स्लाइड पाहिजे होती, त्याचा फक्त एकदा. बर तुम्हाला स्क्रीनशॉट करायचंय का, आली की मला सांगा. ओके 17 आणि 19 नंबरचे, यस हे ना, 17 और 18 सर. ओके हो सर झालं. 17 सर. ओके सर एकदा 21. यस बरं 21. थँक्यू सर. हा ओके थँक्यू. आहे पहा ही गंमत आहे आपल्या मीटिंगची, आपण इथं सांगू शकतो. बाकीच्या हिंदीमध्ये किंवा इतके 500-600 लोक असतात, मग आपल्याला सांगता येत नाही की अरे काय करायचं. बऱ्याचदा हा प्रॉब्लेम होतो. तर हे सगळे फायदे आहेत ओमेगा 3 चे. आणि आपल्या जेवणामध्ये मग तुम्ही ओमेगा 3 आपल्याला मिळते कुठून, शाकाहारी भोजनामध्ये जवस, कारळे आणि काळे तीळ यामधून ओमेगा 3 मिळू शकते. आता तुम्ही सांगा, जवस, कारळे आणि काळे तीळ खाऊन किती दिवस झाले, आणि तेही कच्चे. कुणी आहे का असं की दररोज म्हणजे खाल्लंय. तुम्ही करतो माझ्या
हा मनीषाताई, तुमचा काही प्रश्न होता का? तुमचा हँड रेज दिसला म्हणून मी तुम्हाला ऍडमिट केलंय. जय आरसीएम सर. बोला. सर मला एका टोंगळ्याचा खूपच त्रास होत आहे सर. मी कंटिन्यू म्हणजे 8-9 महिने झाले गामा ओमेगा हे सर्व घेत आहे सर. आणि मला बीजे सांगितला. बीजे मी घेतला की मला लगेच तुरंतच 2 मिनिटात संडासला जावं लागतं सर. तर ताई, तुम्हाला तुमचं वजन तर वाढलेलं दिसत नाही. काही मार वगैरे लागला होता का? हो, गाडीवरून पडली होती सर मी. कारण की तुमचं वजन वाढलेलं दिसत नाही. असं होतं पहा, म्हणजे तुम्ही जितक्या जास्त लोकांशी बोलताल, भेटताल, सांगताल, तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातं समोरच्याचे. आता मला लक्षात आलं की ताईचं वजन वाढलेलं नाही, तरी त्यांचे कसं काय एकच गुडघा दुखतोय. तर गाडीवरून मार लागला होता. डावा पाय का उजवा पाय? डावा पाय सर. तर ताई, तुम्हाला जे वाटतं ना की टॉयलेटला जावं लागतंय, ते यामुळं की फायबर आहे आपल्या न्यूट्रिचार्ज बीजे मध्ये. इन्युलिन नावाचं फायबर आहे. आपण ते न्यूट्रिचार्ज बीजे घेतलं की पोटाला वाटतं की नवीन काय गोष्ट आली, कारण की आपल्या पोटामध्ये फायबर घ्यायची आपल्याला सवय राहिली, इतकं प्युअर फायबर. म्हणून आपल्याला टॉयलेटला जावं लागतं. तर एकदा दोनदा टॉयलेटला जावायला हरकत नाही. तुम्ही काय करा, जास्त पाणी प्या, मीठ साखर पाणी पण प्यायला लागा, परंतु बंद करू नका. एक 4-8 दिवस रेग्युलर घ्या न्यूट्रिचार्ज बीजे. बर. ते कशामुळे इथं टॉयलेटला जावं लागतंय? फायबर आहे इन्युलिन नावाचं. ते फायबर गडबड करतं पोटामध्ये थोडीशी, काही जणांच्या पोटामध्ये, जे तुमच्या सोबत घडत आहे. सर मग मी ते बंद केलं आणि लिव्हर वगैरे चेक केलं, सर्व तपासणी केल्या, तर मला लिव्हर थोडे कमजोर सांगितले. मला वनिता नगराडे मॅडम आपल्या लिव्हरचं घ्यायचं सांगितलं. बायोएज घ्या ना, रात्री बायोएज घ्या. तर टॉयलेटला एखाद्या जायला लागू शकतंय. कशामुळं? इन्युलिनमुळं. पण घाबरू नका, त्यानं काही प्रॉब्लेम येत नाही. मीठ साखर पाणी, परत 1-2 ग्लास मीठ साखर पाणी प्या. शरीरातल्या पाण्याची कमतरता दूर करा, पण बीजे घेणं बंद करू नका. आणि लिव्हरचा जर प्रॉब्लेम असेल तर बीजे काही दिवस थांबवा. 2-3 महिने आधी बायोएज घ्या आणि मग न्यूट्रिचार्ज बीजे सुरू. थांबवलं सर. बायोएज बंद केलं, बीजे बंद केलं, बायोएज चालू आहे आता 1.5 महिना झाला. बिलकुल. मांडी घालून बसू नका आणि त्या पायाला थोडा कमी त्रास द्या. बायोएज किती दिवस खायचं सर मग? 3 महिने घ्या. 3 महिने. आणि त्याच्यानंतर मग बीजे घेऊ? हो. ते किती महिने घ्यावं लागेल? बीजे 3 महिन्यामध्ये तुम्हाला ताई व्यवस्थित फरक पडून जाईल. ठीक आहे सर. सुजन? सूज जर असेल तर सूज सुद्धा कमी होते ताई. सूज जर असेल गुडघ्यावर, डॉक्टरांची काही औषधं सुरू आहेत का? नाही सर. बर. पुन्हा काही? ओके. सुजते, म्हणजे चाल जास्त चाललं की सुजतोय तर त्याला त्रास थोडा कमी द्या. त्या पायाला त्रास कमी द्या. सुनीलजी बोला. सर माझा आवाज ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये आहे. हा, तर तेच मला एक सल्ला म्हणजे कळकळीची विनंती आहे की आपलं जे आहे सेहत विस्तार एवढे म्हणतात, एवढं आपलं तुमचं सेशन त्यात माहिती सांगितली जाते, तर प्रत्येकानं जागरूक झालं पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असाल मी आता 8 दिवस झाला हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याचं मेन कारण हेच आहे की काही आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याचं आहे सर. आणि आता माझं खाणं पिणं सगळं बंद झालं होतं. डॉक्टर म्हणतात की माझं पित्ताशय काढून टाकावं लागेल, पण ते नाही. आपलं जे न्यूट्रिशन आहे, गामा वगैरे आहे, त्यांना आपलं क्युअर होऊ शकतं. आणि सेहत विस्तार आपले जे सबसे पहिले सेहत बुक आहे ते जर का आपण फॉलो केलं सीट्स, तर हे सगळं टाळता येऊ शकतं. तेच माझा कळकळीचा म्हणजे सगळ्यांना मेसेज असेल किंवा विनंती असेल की इथं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काय त्रास होतो ते कळतं. येतं आपण ज्यावेळी नॉर्मल असतो त्यावेळी आपल्याला काय वाटत नाही, मला काय होतं असं वाटतं. इथं आल्यानंतर कळतं की काय त्रास होतो. एवढंच मला मेसेज द्यायचा आहे. थँक्यू. बिलकुल बिलकुल. ज्यावेळेस आपण निरोगी असतो त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत नसते. ज्यावेळेस आपण हॉस्पिटलाइज होतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत कळते. म्हणूनच आपण केवळ न्यूट्रिशन न सांगता संपूर्ण सीट सांगतोय. बाबांनो, व्यवस्थित झोप घ्या, 8 तासाची झोप घ्या. आजचा पिक्चर उद्या बघता येईल. फेसबुक वरची पोस्ट तुमच्या मैत्रिणीची कुठे पळून जात नाही, तिथेच राहणार आहे की नाही? बऱ्याच जण म्हणणार आहे मग आता ही पोस्ट कुठे जाते का? कुठं पळून जात नाही, तिथेच राहणार आहे पोस्ट. व्यवस्थित झोप घ्या. ताण तणावाला मॅनेज करा. हसते रहो, हसाते रहो. ताण तणावाला मॅनेज करा.
मित्रांसोबत राहा, कुटुंबाला वेळ द्या, सगळ्यांसोबत राहा, इमोशनली एक्सरसाइज करा, तुम्हाला जशी झेपल तसा व्यायाम करा, जसं तुमची कंडिशन आहे त्याप्रमाणे व्यायाम करा, एक्सरसाइज, डायट घरचंच खा, चांगलं खा. चांगलं खा म्हणजे PVMFO असलेलं खा. कारण की तुम्ही डायट डायट जर बिघडलं तर सर्व बिघडलं. आणि जर डायट मध्ये काही कमतरता असतील तर सप्लिमेंट घ्या, कारण की नंतर खूप पैसा लागतो, खूप वेळ जातो, आपल्याला मनस्ताप होतो आणि आपल्या इतरांना सुद्धा, कुटुंबियाला सुद्धा मनस्ताप होतो. म्हणून जो सीड्स फॉर्म्युला आहे, तो आपला सीड्स फॉर्म्युला काय आहे आणि हृदयासाठी सीड्स कसं वापरायचं यासाठी आपण सायंकाळी 7 वाजता भेटूया. खास करून हृदयासाठी सीड्स मराठीमध्ये आपण सायंकाळी घेणार आहोत. आपण हा आपलं चालतं की ओमेगा 3 आपल्या जेवणातून मिळतं कुठं, तर 2-3च आपल्या व्हेजिटेरियन माणसाला सोर्स आहेत. कारळे, जवस, काळे तीळ, तेही गरम न करता आपण चटणी करतो, म्हणजे गरम करतो. गरम करतो म्हणजे त्यातले औषधी गुणधर्म निघून जातात. त्यामुळे आपल्या भोजनामध्ये ओमेगा 3 नाही. मासे, समुद्रातल्या काही माशांमध्ये ओमेगा 3 मिळते. मासे रोज खात नाहीत, उन्हाळ्यामध्ये मासे खाणं बंद होतंय. उन्हाळ्यात जर कोणी मासे खाणारे असतील तर त्यांना मूळव्याध होईल, स्पष्ट शब्दात सांगतो. फिशर, भगंदर असे आजार होतील. उन्हाळ्यामध्ये मासे उष्ण असतात म्हणून खात नाहीत, बरोबर आहे, मासे खाऊ नका उन्हाळ्यामध्ये. मग काय करा, तर ओमेगा 3 न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा घ्या आणि या सगळे फायदे तुम्हाला मिळतील. जसे यामध्ये पुस्तकामध्ये तुम्हाला संतोषजी दाखवत आहेत की हे फिश मधून कसं मिळतंय. आणि कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आपलं ओमेगा आहे. कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आहे. तर आपण सगळेजण हे ओमेगा 3 घेऊयात आणि रात्री सायंकाळी 7 वाजता हार्ट हेल्थ यावर आपण बोलूयात. हार्ट हेल्थ वर सीड्स, झोप, इमोशनल हेल्थ, एक्सरसाइज, डायट आणि सप्लिमेंट हे कुठलेही केल्यानंतर आपल्याला हृदयरोग होणार नाही. आपण आपली जीवनशैली कशी ठेवल्यानंतर आपण हृदयरोगापासून दूर राहू, आपण इतरांना सुद्धा दूर ठेवू, याविषयी सायंकाळी आपण शुद्ध मराठीमध्ये हृदय रोगाविषयी बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत. आपण सायंकाळी परत भेटूया. तोपर्यंत थांबतो. JRCM, मेरा चार्ज एव्हरी चार्ज. थँक्यू व्हेरी मच.